हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रिअल फन विथ यू। तर आज आम्ही आमच्या घराजवळ लिदल स्टोर म्हणून आहे, तिथे जातोय। तर आपल्या इंडियामध्ये जसं की आपलं डी मार्ट वगैरेचं स्टोअर असतं, त्याचप्रमाणे इथे पण सुपर मार्केट्स असतात आणि त्यापैकी रेवी, पिनी आणि हे लिदल हे एक सुपर मार्केट आहे। तर मी आज तुम्हाला माझ्यासोबत इथलं सुपर मार्केटची सैर देणार आहे। तर मी आज आमच्यासोबत तुम्हालाही सुपर मार्केटमध्ये नेणार आहे। भारतात ज्याप्रमाणे डी मार्ट हा एक ब्रँड आहे आणि त्याचं सुपर मार्केट असतं, त्याचप्रमाणे हे जर्मनीतील लिदल नावाचा एक ब्रँड आहे आणि त्याचं हे सुपर मार्केट। तर बाहेरच्या साईडला अशा प्रकारच्या ट्रॉलीज ठेवलेल्या असतात, त्यामध्ये इथे 1 युरोचा कॉइन घातल्यानंतर ती ट्रॉली रिलीज होते आणि शॉपिंग करून आल्यानंतर ही ट्रॉली लावल्यानंतर आपण पुढचं लॉक लावल्यानंतर तिथला 1 युरो आपल्याला तिथून वापस घेता येतो। तर जाऊया आता आपण ह्या सुपर मार्केटमध्ये। तर अशा प्रकारे स्टार्टिंगला त्यांनी एंट्रन्सला अशा प्रकारचे टेबलवरती ठेवण्यासाठी बुफेज आणि फ्लावरचे सगळे बुकेज वगैरे ठेवलेले असतात। तर सुरुवात करूया आपण भाजी मार्केट पासून। तर इथे काय काय भाज्या मिळतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता कांदे, ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात। इथे बटाटे, कांदे, टोमॅटोज, भेंडी, काकडी, शिमला मिर्च वेगळ्या तिन्ही कलरची, हिरवी, पिवळी आणि लाल। त्यानंतर मशरूम्स 2 प्रकारचे असतात, ब्राऊन आणि व्हाईट मशरूम्स असतात। त्यानंतर इथे वेगळ्या थोड्याशा पालेभाज्या पण दिसतात। त्यानंतर कांद्याची पात, ब्रोकोली, नंतर ग्रीन ॲपल्स असतात, रेड ॲपल्स असतात, द्राक्ष असतात। द्राक्ष पण 2-3 प्रकारचे पाहायला मिळतात इथे। त्यानंतर ॲव्होकॅडो, नंतर ग्रीन ॲपल्स अशा प्रकारचे, आणि काही फळं वेगळे पण असतात जे की आपल्याला नाही कधी पाहिलेली असतात आपण। पत्ताकोबी आणि फ्लावर मात्र इथे आपल्या प्रकारचा पाहायला मिळतो। त्यानंतर मला यावेळेस पहिल्यांदाच हा दिसला तो आपला पालक, त्याला स्पिनट असं म्हणतात जर्मनीमध्ये। त्यानंतर ही जे आहे ते खाली काकडी आणि हे वरती टोमॅटो आहेत। हे छोटे टोमॅटो वेगळे असतात आणि मोठे वेगळे असतात। आणि अपोजिट साईडला हा पूर्ण सेक्शन जो आहे तो आहे फक्त आणि फक्त चॉकलेट्सचा। तर इथे खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळतात, वेगवेगळ्या व्हरायटीचे, फ्लेवर्सचे, खूप सारी व्हरायटी आहे चॉकलेटमध्ये इथे। त्यानंतर हा सेक्शन जो आहे तो कॉफीचा, कॉफी हा आपल्याला एकच प्रकार माहिती आहे, पण यामध्ये पण एवढे सगळे फ्लेवर्स असतात हे मला जर्मनीमध्ये आल्यानंतरच समजले। त्यानंतर हा आहे संपूर्ण सेक्शन जो आहे तो आहे ब्रेडचा। तर इथे ब्रेडची पण खूप सारी व्हरायटी आहे। प्रत्येक व्हरायटी मला म्हणजे कळतही नाही, इतक्या व्हरायटीचे आहेत ब्रेड वेगवेगळ्या प्रकारचे। तर हा जो पूर्ण सेक्शन आहे ते वेगवेगळ्या ब्रेडच्या व्हरायटीचा सेक्शन आहे। आणि त्याच्या साईडला हे असे म्हणजे त्या लोकल ब्रँडचे त्यांनी बेक करून ठेवलेले काही ब्रेड्स असतात आणि ते त्या ब्रेड्सपेक्षा हे ब्रेड जे आहेत
त्यांनी बेक करून ठेवलेले ते जास्ती फ्रेश असतात आणि चवीला पण छान लागतात. हे म्हणजे काही ब्रेड आता आम्ही ट्राय केलेले आहेत, पण ते खरंच मस्त लागतात. तर अशा प्रकारे इथे प्रत्येक ब्रेडची पर पीसची प्राइस ही त्यांनी तिथे मेन्शन केलेली असते. एका ब्रेडची ती प्राइस असते. त्यानंतर हा सेक्शन आहे तो इथे सगळं फ्रोझन चिकन वगैरे जे काही असतं ते अशा प्रकारे ठेवलेलं असतं. वेगळ्या प्रकारचे सॅलेड, फ्रूट ज्यूस, त्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी असते. आणि हे सगळे बॉटल्स दिसतात ते सगळ्या फ्रूट ज्यूसच्या आहेत. त्यानंतर चीज, हे काय चिकन टिक्का मसालाचं पॅकेट दिसले. हे चिकन टिक्का मसाला वगैरे रेडीमेड रेडी टू ईट असतं ना त्या प्रकारचं. त्यानंतर हे योगर्ट्सचे पण ह्याच्यामध्ये पण खूप सारे फ्लेवर्स असतात. ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत तिथे सगळे. हे ऑर्गेनिक मिल्क बायोवालं, नंतर योगर्ट पण, हे सॉसेजेस वेगवेगळे. इथे फ्रोझन चिकन, पोर्क, बीफ सगळ्या प्रकारचं असतं इथे. तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते एका ठिकाणी. तर हे फिश दिसतात आहे. हे पोर्क, बीफ, त्याच्यावरती चित्र दिलेलं असतं अशा प्रकारे. तर हे पोर्क आहे. अशा प्रकारचं चिकनचं चित्र पाहून आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. ह्या सुपरमार्केटमधील बऱ्याचशा गोष्टी त्या बघून किंवा त्याच्यावरचं वाचून काही कळत नाही ह्या गोष्टी काय आहेत आणि कशासाठी यूज करतात. तर त्यावेळेला आम्ही गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतो आणि त्याच्या थ्रूच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथल्या माहिती होतात. ह्या चिकनच्या, बीफच्या वगैरे स्लायसेस असतात. ज्या रेडीमेड बर्गर वगैरे करायचं असेल तर आपण घरी नेऊन डायरेक्ट बर्गरमध्ये ठेवून ते बर्गर करू शकतो आपण तयार, सॅलड वगैरे टाकून त्याच्यामध्ये. त्यानंतर हे चीजचे प्रकार आहेत सगळे. चीजच्या स्लायसेस पण मिळतात आणि चीज पूर्ण पण मिळतं. ग्रेट केलेले चीज,
पायनॅपल फ्लेवरचं चीज. योगर्टमध्ये पण फ्रूटचे फ्लेवर्स असतात वेगवेगळ्या. तर या ठिकाणी हे खालचे जे छोटे छोटे डबे दिसतात ते सगळे योगर्टचे वेगवेगळ्या फ्लेवरचे प्रकार आहेत. त्यामध्ये अशा प्रकारे 3.5 फॅट किंवा 1.5 फॅट असं ते त्याच्यात पण प्रकार असतात. तर दुधामध्ये पण 2 प्रकारचे दूध बघायला मिळाले मला इथे. 1.5% फॅटवालं एक आणि हे 3.5% फॅटवालं. तर फॅटच्या कंटेंटनुसार आपण ते हे घेऊ शकतो. हे 3.8 वालं. तर हे बटर. तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमधून तुम्हालाही समजलंच असेल की जर्मनीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. त्याच्या फ्लेवर्सनुसार त्याच्या ब्रँडनुसार खूप जास्त व्हरायटी असल्यामुळे इथे शॉपिंग करणं थोडंसं कन्फ्युजिंगच वाटतं मला. तुम्हाला कसं वाटतंय तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर या ठिकाणी सगळे पिझ्झा आहेत. हे पिझ्झा रेडीमेड पिझ्झा असतात. ते आपण घरी नेऊन 20 ते 25 मिनिट ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर आपण ते खाऊ शकतो. त्यानंतर ह्या आहेत फ्रोझन भाज्या. तर आपले गाजर, वाटाणे किंवा पत्ताकोबी, फ्लावर, अशा ब्रोकोली, अशा बऱ्याचशा भाज्या फ्रोझन केलेल्या पण पाहायला मिळतात इथे. ह्या अशा शेंगा, त्याचबरोबर पालक आणि मिक्स व्हेजिटेबल्स त्या पण पाहायला मिळाल्या इथे. हे आहेत डोनट्स आणि केक्स वगैरे. आणि त्यानंतर हे आहे आपलं आवडीचं आईस्क्रीम. तर आईस्क्रीममध्ये खूप सारी व्हरायटी मिळाली इथे आणि खूप 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 छान लागतं तिथले आईस्क्रीम. आणि हा आहे क्लिनिंगवाला सेक्शन. क्लिनिंगसाठी जे काही लागतं ते त्या सेक्शनमध्ये मिळून जातं. आणि हे आहेत वेगवेगळे बॉडी लोशन, शॅम्पू, बॉडी वॉश, ऑइल अँड बाकी सगळं. त्यानंतर हा पण एक वेगळा सेक्शन असतो इथे. तो म्हणजे पेट्स असतात त्यांच्यासाठी खाणं किंवा बाकी त्यांच्या झोपण्यासाठी स्पेशल म्हणजे गादी टाईप असतं ती. हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सॉस. हे आपल्या इकडच्या सॉसपेक्षा थोडेसे डिफरंट असतात. हा आहे ऑर्गॅनिक राईस आणि इथं आहे हे सनफ्लॉवर ऑइल.
आणि हे आहेत अंडे. तर इथे अंड्यामध्ये पण वेगवेगळ्या पक्ष्यांचे अंडे मिळतात. तर हे कोंबडीचे अंडे आहेत आणि हे जे कलरफुल अंडे आहेत ते आहेत कोंबडीचेच पण उकडलेले अंडे आहेत ते. आणि हा सगळ्यात मोठा सेक्शन असतो इथे, तो म्हणजे बिअर आणि वाईनचा सेक्शन. तर जर्मन लोक वाईन आणि बिअरच्या बाबतीत खूपच क्रेज आहे इथे. तर ही पाण्यासारखी बिअर आणि वाईन पितात इथे लोक, आणि त्यामुळे हा सेक्शन इथे खूप मोठा असतो. जर्मनीमधील तरुणांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच बियर आणि वाईन हा आवडीचा विषय आहे त्यांच्या. त्यामुळे या गोष्टीत तर इथे खूप व्हरायटी आहे. आणि त्या सुपर मार्केटमध्ये एका साईडला थोडेसे म्हणजे कपड्यांचं पण ठेवलेलं होतं. त्याचबरोबर हे आहेत काही एज्युकेशनल टॉईज, लहान मुलांसाठी टॉईज आहेत. आणि आता ख्रिसमस वगैरे जवळ आला असल्यामुळे ख्रिसमससाठीचं पण डेकोरेशन, त्याचबरोबर लाईट्स, वेगवेगळ्या कॅन्डल्स, लाईट्स ह्या पण इथे भरपूर प्रमाणात आलेले आहेत. तर असं आहे हे सुपर मार्केट. आता बिलिंगला जाऊया. तर असं हे अगदी कांदा आणि टोमॅटोपासून ते कॉफी, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स, योगर्ट, नॉनव्हेज आयटम्स, त्यानंतर बियर्स, आईस्क्रीम्स आणि अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स, वेगवेगळ्या ब्रँड्स आणि वेगवेगळे प्रकार असं असणारं हे मला थोडंसं कन्फ्युजिंग वाटणारं जर्मनीचं सुपर मार्केट तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, हे होतं आपलं जर्मनीमधलं सुपर मार्केट. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसलं असेल आणि तुम्ही इमेजिन करू शकता कसं आहे ते सुपर मार्केट इथलं. आणि सगळ्या गोष्टी कशा भेटतात, काय काय भेटतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन ही नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन्स देत राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.